नमस्कार मित्रांनो, आज आपण चांभार समाजाचा इतिहास व त्यांना अनुसूचित जाती एससी वर्गात कसे व का समाविष्ट करण्यात आले, तसेच त्यांची प्रगती कशी व कोणामुळे झाली याविषयी माहिती करून घेणार आहोत. हा विषय सामाजिक व ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा आहे. चांभार समाज हा भारतातील अति प्राचीन श्रमिक समाजापैकी एक आहे. पारंपरिकपणे चामड्याशी संबंधित कामे जसे की मृत जनावरांची कातडी सोलणे, चामड्याची प्रक्रिया करणे, पादत्राणे तयार करणे ही कामे हा समाज करत असे. हिंदू वर्ण व्यवस्थेत चामड्याशी संबंधित कामांना अपवित्र मानले गेले. त्यामुळे चांभार समाजाला अस्पृश्यतेचा, सामाजिक बहिष्काराचा आणि मानहानीचा सामना करावा लागला. धार्मिक ग्रंथांचे चुकीचे अर्थ, मनुस्मृती सारख्या ग्रंथावर आधारित सामाजिक रूढी आणि जातीय श्रेष्ठ कनिष्ठतेची मानसिकता यामुळे हा समाज शतकानुशतके शिक्षण, संपत्ती आणि सत्तेपासून दूर ठेवला गेला. ब्रिटिश काळात प्रथमच भारतातील विविध जाती जमातीचे सर्वेक्षण व वर्गीकरण करण्यात आले. त्यातच डिप्रेस्ड क्लासेस किंवा अनटचेबल्स अशी संकल्पना प्रशासनिक स्वरूपात वापरात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक अन्याय सहन करणाऱ्या जातींची यादी तयार झाली, ज्यात चांभार समाजाचाही समावेश होता. भारताचे संविधान तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक अन्याय, सामाजिक बहिष्कार आणि आर्थिक मागासलेपण या निकषावरून काही जातींना अनुसूचित जाती म्हणजेच शेड्यूल्ड कास्ट म्हणून त्यांना घटनात्मक संरक्षण दिले. त्यामुळे चांभार समाजाला एससी वर्गात समाविष्ट करण्यात आले. चांभार समाजाची प्रगती ही मुख्यतः शिक्षण, कायदेशीर हक्क आणि आरक्षण धोरणामुळे झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला. संविधानामुळे अस्पृश्यता कायदेशीररित्या गुन्हा ठरली. शिक्षण व नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळाले आणि राजकीय प्रतिनिधित्वाची दारे खुली झाली. याचा फायदा चांभार समाजातील अनेकांनी घेतला. शिक्षणामुळे या समाजातून शिक्षक, वकील, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि राजकीय नेते तयार झाले. तसेच शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाज सुधारकांच्या विचारांचा चांभार समाजावर मोठा प्रभाव पडला. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली. फुले दाम्पत्याने शिक्षणाची दारे उघडली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक अधिकार दिले. स्वातंत्र्यानंतर सरकारी योजना, सहकारी चळवळ, औद्योगिकरण आणि शहरीकरण यामुळे पारंपरिक व्यवसायापुरते मर्यादित न राहता चांभार समाजाने विविध क्षेत्रात प्रवेश केला. एकूणच चांभार समाजाचा एससी वर्गात समावेश हा त्यांच्या कनिष्ठतेचा शिक्का नसून शतकानुशतके झालेल्या अन्यायावरचा घटनात्मक उपाय आहे. त्यांच्या प्रगतीमागे संविधान, आरक्षण, शिक्षण आणि सामाजिक चळवळी यांची मोठी भूमिका आहे. आजही आव्हाने आहेत, पण इतिहास पाहता चांभार समाजाने संघर्षातून उभारी घेतली असून पुढील प्रगतीचा मार्ग शिक्षण, संघटन आणि आत्मसन्मानातूनच जातो. चांभार समाजाला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे चांभार समाजासाठी जे योगदान आहे ते अमूल्य आहे. चांभार समाजाला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची खरंच आजही गरज आहे, कारण हा समाज ऐतिहासिक दृष्ट्या जातीय अन्याय, अस्पृश्यता आणि सामाजिक बहिष्काराचा बळी ठरलेला आहे. बाबासाहेबांचे विचार केवळ राजकीय हक्कापुरते मर्यादित नसून ते आत्मसन्मान, बुद्धिवाद, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक एकता यावर आधारलेले आहेत. शिक्षणाशिवाय मुक्ती नाही, संघटनाशिवाय ताकद नाही आणि संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही. ही बाबासाहेबांची भूमिका आजही तितकीच लागू होते. चांभार समाजातील काही घटक आर्थिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या पुढे गेले असले तरी संपूर्ण समाज अजूनही समानतेच्या पातळीवर पोहोचलेला नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे ही गरज नसून काळाची मागणी आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे चांभार समाजासाठी सर्वात मोठे योगदान म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले घटनात्मक संरक्षण. अस्पृश्यता नष्ट करणे हा केवळ नैतिक उपदेश न ठेवता तो कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला. याचा थेट फायदा चांभार समाजासह सर्व अनुसूचित जातींना झाला. शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वातील आरक्षणामुळे चांभार समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांनी समाजाला केवळ हक्क दिले नाहीत,
तर ते हक्क वापरण्याची जाणीवही निर्माण केली. बाबासाहेबांनी धार्मिक व सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करण्याचे धाडस शिकवले. जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठता नाकारणे, अंधश्रद्धेपासून दूर राहणे आणि माणूस म्हणून माणसाचा सन्मान करणे हा त्यांच्या विचाराचा गाभा होता. याचा चांभार समाजावर खोल परिणाम झाला. अनेकांनी शिक्षणाकडे वळून पारंपरिक व्यवसायाच्या जोखडातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला. बौद्ध धर्माकडे वळल्याने आत्मसन्मानाची आणि समतेची नवी ओळख मिळाली. राजकीय दृष्ट्याही बाबासाहेबांनी दलित समाजाला स्वतंत्र राजकीय आवाज दिला. मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यासारख्या चळवळीमुळे चांभार समाजातील कार्यकर्ते आणि नेते घडले. त्यांनी शिकवले की केवळ एखाद्या जातीपुरते विचार न ठेवता संपूर्ण शोषित समाजाची एकता आवश्यक आहे. त्यामुळे चांभार समाजाला इतर अनुसूचित जातीसोबत एकत्र येऊन सामूहिक हक्कासाठी लढण्याची दिशा मिळाली. एकंदरीत बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार चांभार समाजासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचाराशिवाय केवळ आरक्षणाचा लाभ घेणे अपुरे आहे. शिक्षण, संघटन, आत्मसन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक एकता हे बाबासाहेबांचे विचार आत्मसात केल्याशिवाय शाश्वत प्रगती शक्य नाही. म्हणूनच चांभार समाजाला बाबासाहेबांचे विचार समजून घेणे, स्वीकारणे आणि प्रत्यक्ष जीवनात उतरवणे अत्यावश्यक आहे.